जागरूक ग्राहक म्हणजे काय हो? दर कुठे कमी आहे याचा शोध घेणं म्हणजे जागरूक ग्राहक अजिबात नाही. क्वालिटी अनुसार दर कुठे आहे, कुठे जास्त चांगली क्वालिटी मिळते योग्य दरात, हे माहीत असणं म्हणजे जागरूक ग्राहक. स्वस्त कुठं मिळतं याचा शोध घेणे हे जागरूक ग्राहकाचं काही लक्षण नाही. आता नेमकं ग्राहक जागरूक होण्यासाठी एखादं वर्कशॉप घेण्याची वेळ आलेली आहे. जी गोष्ट स्पंजच्या बाबतीत झाली, वॉटर प्युरिफायरच्या, की आपला 160 ग्रॅम होता आणि त्यांचा 90 ग्रॅम, म्हणून आपल्याकडे रेट जास्त होता किंवा आहे हे सांगण्यासाठी एक व्हिडिओ केला. त्याच्या मागोमाग अनुभव आला चटणी जारच्या बाबतीत. तर हा बघा, हा चटणी जार ग्राहकांनी मार्केटमधून आणला आहे. आपण याचं वजन करूया एकाच वजन काट्यावर. हां, इथं बॅटरी लो आहे तरी पण आपण टेअर करून हे वजन भरतंय. आपल्या जारचं 312 ग्रॅम साधारण झाकणासहित 312 ग्रॅम. हां, आणि ग्राहकाने आणलेल्या जारचं भरतंय 233 ग्रॅम. म्हणजे वजनामध्ये फरक आहे जवळपास 80 ग्रॅमचा. हा झाला पहिला फरक. पुन्हा एकदा बघा, मार्केटमधून ग्राहकांनी चटणी जार खरेदी केला आमच्याकडे 20-30 रुपये महाग आहे म्हणून. त्याचं वजन भरलं आहे 233 ग्रॅम आणि आपला जो जार आहे त्याचं वजन भरलं आहे 312 ग्रॅम. हा एक फरक झाला. दोन्ही चटणी जार इथं मी तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा, हाईट वाईज डायमेन्शन वाईज पण आपला जार उंच आहे. आणि एक फरक आहे, हे बघा, हा जो बेस आहे हा आपला मेटलचा आहे आणि कस्टमरने मार्केटमधनं आणला आहे हा प्लास्टिक बेस आहे. आणि बारीक सारीक खूप फरक आहे. हे बघा, इथे ह्याचं जे ग्रू हाईट काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये पण फरक आहे. आणि हा जार पण काही खराब नाही आहे, मीडियम क्वालिटी आहे, चांगलाच आहे. फक्त हा जार सर्वोत्कृष्ट आहे, त्याच्यामुळे ह्याचा रेट 20-30 रुपये जास्त आहे. ह्याच्यापेक्षा सुद्धा खालच्या क्वालिटीचे चटणी जार मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि रेंज फार मोठी आहे. अगदी जो इकॉनॉमी आहे त्याच्यापेक्षा अगदी जो हेवी आहे त्याचा दर दुपटीपर्यंत जास्त आहे, दीडपटीपर्यंत जास्त आहे. आणि हा जार देखील चांगलाच आहे. 233 ग्रॅमच्या आसपास याचं वजन भरलं आहे, अंदाजे 230-235. पण हा सर्वोत्कृष्ट आहे आणि ह्याचं वजन 310 ते 315 ग्रॅम आहे. मेटल बेस आहे, हाईट जास्त आहे. याचं प्लास्टिक बेस आहे, हाईट कमी आहे, वजन कमी आहे, ह्याचं जास्त आहे. म्हणजे थोडक्यात काय की ग्राहकांनी लक्षात घ्यावं की चटणी जारची किंमत तुमच्याकडे किती आहे हो, एवढी, त्याच्याकडे एवढी आहे आणि तिसऱ्या ठिकाणी एवढी आहे. एवढंच मूल्यमापन पुरेसं आहे का? तर अजिबात नाही. हा जारसुद्धा चांगलाच आहे, मीडियम क्वालिटी, पण हा हाय क्वालिटी आहे त्याच्यामुळे रेट ह्याचा जास्त आहे, हे लक्षात घ्या. एवढंच मला सांगायचं. आणि हीच गोष्ट सगळ्या बाबतीत लागू होते. आता मध्यंतरी गॅस पाईपच्या बाबतीत पण असंच झालं आहे. आम्ही जे गॅस पाईप विकतो ते वंश, HP, वंश, भारत, सिद्धार्थ HP, सिद्धार्थ भारत असे विकतो. आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे हुबेहूब तशीच पॅकिंग असणारे गॅस पाईप आहेत. दर कमी जास्त असणारे, रबरची क्वालिटी, आतमधल्या तारांचं वजन, ओव्हरऑल क्वालिटी दोन्ही 5 फूट असले तरी पण. तर हे चटणी जारसाठी आणि एक व्हिडिओ करायला लागला. आता असा प्रत्येक प्रॉडक्टवर जर व्हिडिओ करायला लागला तर आमचा किती वेळ त्याच्यात जाईल बघा. हे उदाहरणादाखल मी 3 व्हिडिओ आता करणार आहे. एक झालाच आहे स्पंजचा वॉटर प्युरिफायरच्या बाबतीत, त्याच्यानंतर हा चटणी जारच्या बाबतीत, आणि आता तिसरा गॅस पाईपच्या बाबतीत करावा लागणार आहे. मार्केटमध्ये मिळणारी वस्तू काही कमी क्वालिटी नाही आहे, मॉडरेट क्वालिटी आहे. पण जर आमच्याकडे 20-30 रुपयांनी जास्त असेल वस्तू तर याचा अर्थ आम्ही 20-30 रुपये अधिक नफा कमवतो असा अजिबात नाही आहे. तर ती क्वालिटीमध्ये फरक आहे. आणि मार्केटमध्ये फार स्वस्त क्वालिटी पण अवेलेबल आहे, मॉडरेट क्वालिटी पण आहे, डिलक्स क्वालिटी पण आहे, सुपर डिलक्स पण आहे. त्याच्यानुसार रेट ठरणार आहेत. आणि सांगायचा उद्देश, जागरूक ग्राहक म्हणजे क्वालिटीनुसार योग्य रेट कुठं आहे हे माहीत असणारा ग्राहक. फक्त
फक्त स्वस्त कुठं आहे हे शोधणारा ग्राहक म्हणजे जागरूक ग्राहक होत नाही. धन्यवाद.